तर गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे उपवासाचे साबुदाणा वडे मिळणारं नाशिककरांचं हक्काचं सायंतारा हॉटेलला टाळं लागलंय। गॅस उपलब्ध नाही, येत्या दिवसात मिळेल की नाही याची शाश्वती नाही आणि त्यामुळे आज या हॉटेलला टाळं लागलंय। उद्या शनिवारचा उपवास आणि रविवारी एकादशी असल्यानं ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी आज हॉटेल बंद ठेवून पुढचे 2 दिवस सिलेंडरचा साठा पुरवायचा आहे आणि त्यामुळे सायंताराला आज टाळं लावण्यात आलंय। मालक गोट्टूशेठ भावसार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। इराण अमेरिका युद्धाची झळ आता सर्वसामान्य दुकानदार ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचू लागलेली आहे। नाशिकच्या भद्रकाली परिसरामधील सायंतारा हे साबुदाणा वड्याचं हॉटेल अनेक वर्षापासून इथे जवळपास 1969 सालापासून अविरत सेवा देणारं हे हॉटेल कोरोना काळामध्ये बंद होतं आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच हे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे, कारण गॅसचा तुटवडा आहे। त्यांच्याकडे रोज साधारणतः 1.5 ते 2 सिलेंडर एवढा गॅस लागतो। संचालक आपल्यासोबत आहेत। आज हॉटेल बंद ठेवलंय, काय सांगाल तुम्ही? म्हणजे आज हॉटेल बंद ठेवण्याचा एकच उद्देश होता की माझ्याकडे जो गॅसचा जो स्टॉक आहे तो साधारण 2 ते 2.5 दिवस पुरेल इतका आहे आणि उद्या शनिवारी एक उपासचा दिवस आहे, रविवारी एकादशी आहे, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मी आज दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। कारण आज जर मी दुकान सुरू ठेवलं असतं तर कदाचित मला एकादशीच्या दिवशी दुपारून किंवा संध्याकाळून जर समजा मला आज गॅस भेटला नाही तर मला ते बंद करावं लागू शकतं आणि जे गॅसचे पण आहे ते अनिश्चितता असल्यामुळे ना आपल्याला असं कोणी सांगत नाही कन्फर्म की आम्ही तुम्हाला टाके देऊच। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।